नमस्कार. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्थापन केलं स्वराज्य. याच्यातनं आजही आजच्या पिढीपर्यंत सर्वजण प्रेरणा घेतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं हे अगदी दक्षिण भारतापर्यंत गेलं होतं आणि स्वराज्य तिथपर्यंत गेलं होतं असं आपण म्हणूया. आणि याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांनी तिथे जाऊन स्वराज्य स्थापन केलं, मराठी साम्राज्य स्थापन केलं. खरं तर असं म्हटलं पाहिजे, दक्षिण भारतामध्ये एक मराठी साम्राज्य होतं आणि तिथे ते राज्य करत होते. इतिहासाबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. पण रत्नागिरीचे प्रसिद्ध लेखक, बार काउन्सिलचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी या इतिहासावर प्रकाशझोत टाकलाय. अर्थात ॲडव्होकेट पाटणे म्हटलं की फक्त वकील म्हणून त्यांची ओळख नाहीये, तर ते कोकणातल्या अनेक प्रश्नांवरचे अभ्यासक आहेत, लेखक आहेत. आणि आत्ता त्यांनी जे ह्या विषयावर पुस्तक लिहिलं आहे ते त्यांचं 10वं पुस्तक आहे. श्रीमंत सरफोजी राजे भोसले हे त्यांचं पुस्तक आहे. आणि आज येत्या रविवारी ह्या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. पण हे पुस्तक लिहिण्यामागचा त्यांचा हेतू काय होता आणि या इतिहासापर्यंत सर कसे पोहोचले हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आपलं स्वागत. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहेत, स्वाभिमान आहेत. पण महाराजांचा वंश दक्षिण भारतापर्यंत पोहोचले होते, तिथे होते आणि तिथे एक मराठी राज्य स्थापन झालं होतं. ही तर खरं तर अभिमानास्पद गोष्ट आहे. पण हे तुम्ही कसं काय जाणून घेतलं? कसं झालं, व्यंकोजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे सावत्र भाऊ. त्यांनी 1674ला तंजावरला आपलं राज्य स्थापन केलं. मी असा दक्षिण भारत फिरत असताना मला तंजावरला भेट देण्याची खूप इच्छा होती. आता जे राजे आहेत, या कार्यक्रमाला येणार आहेत, बाबाचार्य भोसले, त्यांनी माझं खूप स्वागत केलं आणि खूप माहिती दिली. विशेष करून मी जेव्हा सरस्वती लायब्ररी बघितली तेव्हा अक्षरशः मी स्तिमित झालो. जवळ 3,17,000 भाषेत ग्रंथ, प्रचंड मोठी लायब्ररी. म्हटलं इतकं मोठं साहित्याचं जे हे आहे, कलेक्शन आहे, ते भारतात कुठेही नाही. आणि म्हणून या मराठी राज्याचा परिचय आपल्या मराठी माणसाला होण्याची गरज आहे. एक 1400 किलोमीटर एक अंतरावर एक मराठी माणूस त्या काळातला राज्य स्थापन करतो, ही फार मोठी मला वाटतं गोष्ट स्पृहणीय आहे. आणि म्हणून ह्याच एका हेतूने मी हे पुस्तक लिहायला घेतलं. त्यातला एक संदर्भ असा आहे, ज्या दिवशी 1674ला छत्रपतींनी रायगडावर शपथ घेतली स्वराज्याची, त्याच वेळा व्यंकोजी राजेने तंजावरमध्ये राज्य स्थापन केलं. हा एक अपूर्व योगायोग आहे. खरंय. हे सगळं ज्या वेळेला तुमच्या समोर हा इतिहास आला, तर जसं तुम्ही आता स्वराज्याबद्दल सांगितलं, तसेच काही संदर्भ जुळून येतात, आठवतात? कसं झालं माहितीये का, जवळजवळ 1674 नंतर हे स्थापन झाल्यानंतर साधारणतः 1798 ते 1830 मध्ये 1930 मध्ये 34 वर्ष सरफोजी राजाने राज्य केले. हे 5वे त्यांचे वंशज. आणि या सरफोजी राजाने पूर्णपणे आपला जो ठसा होता, साहित्य असेल, कला असेल, संस्कृती असेल, नाटक असेल, संगीत असेल, हा क्षेत्रावर त्याने उमटवला. आणि तंजावर म्हटलं की कला आणि संस्कृती असं सामान्यपणे अधोरेखित होतं. म्हणजे आतापर्यंत मला असं वाटायचं, ऐकायचं की मराठी नाटक हे पहिलं महाराष्ट्रात, तसं नाहीये. हे पहिलं मराठी नाटक तंजावर मी जन्माला आलं आणि ते शहाजीराजांनी लिहिलं होतं. त्यानंतर आपल्या आत्ताच्या सरफोजी राजांनी देवेंद्र कुरवंजी असं मराठी नाटक लिहिलं. खूप हे असं आश्चर्य वाटतं की राज्यकर्ते जवळजवळ सगळेच कथा, कादंबरी, नाटकं लिहित होते आणि एखाद्या त्यांचे हे साहित्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युशन होते. आणि हे सगळे संदर्भ तुम्हाला त्या सरस्वती लायब्ररीत मिळतात. मी एक तर ग्रंथ असा आहे की डावीकडनं वाचला तर तो रामायण आहे, उजवीकडनं वाचला तो महाभारत होतं, म्हणजे अनाकलनीय आहे. आणि म्हणून ही लायब्ररी मला असं वाटतं, ज्याला ज्याला मराठी शिकायचं आहे, ज्याला ज्याला मराठी आवड आहे, त्यांनी सरस्वती लायब्ररीला भेट देऊन ती पूर्ण लायब्ररी बघण्याची गरज आहे. ज्यावेळेला तुम्ही भेट देऊन आलात तंजावरला, तर नक्कीच तुम्ही भारावून गेला असाल. तुम्ही लायब्ररी बद्दल पण बोलताय, पण याच्यावर पुस्तक लिहिलं पाहिजे हे ज्यावेळेला तुम्ही ठरवलं, त्यावेळेला कोणते कोणते संदर्भ घेतलेत आणि ते पुस्तक कसं पूर्ण झालं? एक मला सांगा तुम्ही, हा जो विषयाचा आवाकाच मोठा आहे. आता त्यांच्या मागे बरोबर थोड्या अंतरावर त्यांच्या पॅलेसच्या बृहदेश्वर मंदिर आहे. बृहदेश्वर मंदिराचा 2010 सालामध्ये त्याला 1000 वर्ष झाली.
जवळजवळ 168 मीटर ते मंदिर उंच आहे. ग्रॅनाइट वापरला पूर्णपणे. ग्रॅनाइट आपल्या त्यांच्या तामिळनाडूत मिळत नाही. तो कुठून आणला, काय आणला हे एक अतर्क्य आहे. जवळ 17 टनावरचा तो कळस चढवला. तो कसा चढवला हेही कळत नाही. विशेष करून सरपोजी राजाने सर्व मराठी राजांच्या तंजावरच्या पूर्णपणे इतिहास हा सगळ्या त्या भिंतीवर बृहदेश्वरचे मंदिर शिलालेख म्हणून कोरला गेला. असं जगात कुठंच घडलं नाही. म्हणजे शिलालेख सुद्धा आपल्या वाचता येतात, म्हणजे आढळतात. मला वाटतं हे सगळं ना अतर्क्य आहे. थोडंफार अचंबित देखील आहे आणि अभ्यासाला एकंदरीत आपल्याला ते पुन्हा होतं. आणि म्हणून मला वाटतं हे सगळं जे आहे ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे, लोकांनी ते वाचलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्याचं जतन केलं असं मला वाटतं. अगदी बरोबर. कारण इतिहास आपल्याला नेहमी काहीतरी शिकवत असतो आणि तो सतत नवनवीन पिढ्यांपर्यंत गेला पाहिजे. त्यामुळे असं तुमचं हे पुस्तक नक्कीच महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यातले 2 संदर्भ लक्षात ठेवा. पहिल्या महिलांची नेमणूक शिक्षक म्हणून तंजावरला झाली. अनेक गोष्टी पहिल्याच आहे. देवनागरी पहिला मराठीतला छापखाना तंजावर मध्ये झाला. अरे वा. कर्नाटक संगीत इतकं मोठं आहे, त्याचं पहिलं सगळे प्रयोग हे तंजावरला झाले. भरतनाट्यमचा नृत्याचा जो काही सगळा आविष्कार आहे त्याचा प्रगत हा तंजावरला झाला. म्हणजे थोडक्यात संगीत आहे, नाटक आहे, कला आहे, सगळं म्हणून तंजावरमध्ये एका अर्थाने त्याला उजी अवस्था प्राप्त झाली. याला कारण असं 2 होती. एक तर तंजावरच्या वाट्याला फार युद्ध नाही आली. छत्रपतींच्या काळामध्ये, आपल्या शिवछत्रपतीच्या काळात अनेक वेळा संघर्ष, लढाया, त्यांचा सगळाच प्रभाव दगदगीचा होता. तसं तंजावर नाही म्हणजे शांत, एक कावेरी नदी काठीचा सुपीक असलेला प्रदेश आणि एक निवांतपणा होता, शांतपणा होता. अशा सगळ्या प्रदेशामध्ये एक सुबत्ता येते आणि स्वाभाविकपणे कलेला तिथे खूप प्रोत्साहन मिळतो, वेळ मिळतो. आणि मला वाटतं तेच झालं. ते कलेचं माहेरघर असल्यासारखं तंजावरची ओळख झाली. आणि मला वाटतं ही ओळख आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण जरी 1400 वर्षामध्ये फार कोणी प्रयत्न नाही केला राजाला, आपण करतो आहोत. आणि म्हणून मराठी राजाची आपल्याला ओळख व्हावी आणि आपणही जाऊन कधी परिचय करून घ्यावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे तंजावरची जी काही वेगवेगळ्या पद्धतीची श्रीमंती आहे त्याच्यावर मराठी ठसा आहे हे जास्त प्रकर्षाने आणि अभिमानाने म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. पण दुसरा शेवटचा भाग असा की हे जरी खरं असलं तरी या 2 मराठी प्रदेशांचा हे पूल आहे किंवा हे संवाद जोडण्याचं काम हे पुस्तकाने केलं पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं. हे पुस्तक त्याला काहीतरी आपल्याला मार्ग दाखवेल असं वाटतं. आणि जेणेकरून हे पुस्तक मुलांच्या, महाराष्ट्रातल्या मुलांच्या हातात जायला पाहिजे. या पुस्तकातले त्यांना मराठी राजा आपला कसा होता तंजावरचा हेही कळेल. एकंदरीत एका वाक्यात असं झालं की तंजावर मधली आपल्या सरपुरांची राजवट हा तंजावर मधल्या सुवर्ण काळाचा योग होता. अरे वा. ज्यावेळेला तुम्ही बाबाजीराजे भोसले आता त्यांचे आत्ताचे वंशज इथे आहेत त्यांना भेटल्यानंतर तुम्ही पुस्तकाबद्दल त्यांना सांगितलं तर त्यांच्याकडनं काही छायाचित्र, काही माहिती अशी उपलब्ध झाली? प्रचंड. मला त्यांची जी पत्नी आहेत त्यांनी पूर्णपणे मला सहयोगिता राजे त्यांनी सहकार्य केलं. जो 15 पुस्तकं पाठवली, त्यांनी फोटो पाठवले. ते म्हटले तुम्हाला जे सहकार्य लागेल ते आम्ही करू, कारण आमच्या राजाबद्दल तुम्ही लिहिताय हे आम्हालाही खरे आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण तेच केलं. त्यांनी खूप मला पुस्तकं दिली. मी 2 वेळा तिकडे जाऊन आलो 4 दिवस. त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांची खूप मोठी लायब्ररी आहे, त्यांचा माणूस दिला. म्हणून मला वाटतं की त्यांनाही याचं एक अप्रूप आहे की कोणतरी माणूस लिहितोय महाराष्ट्रातला. अगदी त्यांनाही ते म्हणून त्या इतक्या लांबून ते या रविवारी कार्यक्रमाला येत आहेत. फार मोठी मांदी गळी आहे या सगळ्या कार्यक्रमाला. म्हणजे अर्थतज्ञ नरेंद्र जाधव साहेब आहेत, आताच्या सातारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील आहेत, आपल्या स्थानिक पालकमंत्री उदयजी सामंत आहेत आणि सावंतवाडीचे राजे हे तेही येत आहेत, लखनौजी भोसले येत आहेत. मला वाटतं त्या सर्वकडे आपण बघताना असं बघितलं पाहिजे की आपण तटस्थपणे पुस्तक वाचतो आणि ते सोडून येतो असं होता कामा नये. तिथून आपल्याला मराठी संस्कृतीची अभिमानाची ओळख करतो त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायला पाहिजे. तरच ह्या काही पुस्तकाचा आपण उपयोग जर केला की झाला असं मला वाटतं प्रामाणिकपणे म्हणता येईल. सर, तुमचा हात लिहित आहे, हे आता तुमचं 10वं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही लेखन केलेत. तर हे पुस्तक लिहायला किती दिवस, किती 1.25 वर्ष झालं. कारण पुस्तक छोटं 110 पानाचंच आहे. पण कसं होतं माहितीये का, माझं असं मत आहे की छोटं पुस्तक लोक थोडस आवडीने वाढतं. फार मोठा ग्रंथ झाला 400 पानाचा की लोक तो संदर्भ ग्रंथ खूप शॉर्ट जमाना आहे. आणि म्हणून 110 पानाचं पुस्तक, 8-10 पानात रंगीत चित्र आहेत.
आणि काका विधाते नावाचे आपले महाराष्ट्रातील सध्या मोठे इतिहासकार आहेत, त्यांची यांना एक अभिप्राय पण आहेत, त्यांनी पण त्या पुस्तकाला लिहिलंय. म्हणून मला वाटतं जाणकारांनी, अभ्यासकांनी आणि विद्यार्थ्यांनी ज्याला ज्याला मराठीचा अभिमान आहे की मराठी वाचायचं आहे त्यांनी पुस्तकाचं अवलोकन करावं. काही चुका असतील त्या मला सांगाव्यात, मी त्या पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करेन. तुमचं इतिहास विषयावर पहिलंच पुस्तक आहे? तर तसं म्हणलं तर मग रामचरित्र प्रभू इतिहासा भाग आहे, झाशी राणीचा तसं इतिहासाचं पुस्तक आहे. पण हा एक वेगळा आयाम आहे, वेगळं त्याचा दृष्टिकोन असलेलं पुस्तक आहे. प्रत्येकाचा काहीतरी वेगळा आयाम असतोच. त्यामुळे सरपूज्य राजे भोसले आणि मला आणखी एक तुम्हाला सांगणारा संदर्भ आठवेल की आता आपल्या मारुती मंदिराला जे शिर्केकरण आहे ते मूळचे तंजावरचे सगळे आहेत. अच्छा, बघा म्हणजे एक काहीतरी गोष्ट जोडत जाते सगळ्या गोष्टीला. ते इकडे आले केव्हाच ऐकले मला माहिती नाही, पण ते मूळ घराणं तंजावरच आहे. मला वाटतं सर तुमचं हे जे पुस्तक आहे हे पुस्तक खूप मोठे इतिहासाचे संदर्भ उलगडणार आहे आणि सर्वांनीच हे पुस्तक वाचावं असं आहे. तर सर याचं प्रकाशन कधी आणि कुठे आहे तुम्ही पुन्हा एकदा सांगा. ह्या सरपूज्य श्रीमंत सरपूज्य भोसले या पुस्तक प्रकाशन रविवार दिनांक 22 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता हॉटेल विवेकच्या खालच्या हॉलमध्ये आहे आणि ते 5 वाजता होईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळे विश्वासराव भोसले पानिपतकर आणि सगळे पाहुणे या कार्यक्रमाला आहेत. आपणही सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य या आणि या सगळा हा एका अर्थाने वारकऱ्याची दिंडी आहे मराठी सारस्वतांच्या दरबारातली. आपणही ते यात्रेत 4 पावलं टाका असं मला वाटतं. धन्यवाद. खूपच छान. तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे असं मला वाटतं, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेलं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक आपल्याला महाराष्ट्रातून दक्षिण भारतापर्यंत नेतं आणि अनेक दुवे त्याच्यात जोडलेले आहेत इतिहासामधले. तर हे नक्की पुस्तक आवर्जून वाचा. रविवारी त्याचं प्रकाशन आहे. साहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद.